हॅलो गाईज, गुड आफ्टरनून ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, झिरो टू हिरो म्हणजे काय? तुम्हाला जरी काही येत नसेल इंग्रजीमधले तरी तुम्ही जर आजचं हे सेशन ऐकलं, संपूर्ण बघितलं तर तुम्ही 100% इंग्रजी बोलणार आहात. कसं? फार फार सर. आता इंग्रजी एक काय आहे? इंग्रजी एक भाषा आहे मित्रांनो. भाषा कशी निर्माण होते आणि त्या भाषेचा उपयोग काय? पहा, भाषा म्हणजे विचारांची देवाणघेवाण करण्याचे एक साधन आहे. जसं आपण मराठी भाषेत बोलतो, आता मी तुम्हाला मराठी भाषेमध्ये संवाद करत आहे. जर तुम्हाला तेच भाषेत इंग्रजी करायचं असेल तर तुम्हाला इंग्रजी आली पाहिजे. आता एक सांगतो, 2011च्या जनगणनेनुसार किती भारतात 122 प्रमुख भाषा बोलल्या जात होत्या. पहा, किती प्रमुख भाषा किती होत्या? 122. परंतु इतर भाषा होत्या 1599. आता 1599 म्हणजे जवळपास 1600 भाषा. त्या भाषेमधलं एखादंच नवीन शब्द, आनंती नवा बाटी खायचं, खाना खाया, जेवण केलं का, म्हणजे कितीतरी भाषेमध्ये मी तुम्हाला आज सांगत असतो. मग सर, या भाषेचा उपयोग काय असतो? तर त्या भाषेचा उपयोग असतो आपल्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी. आपल्याला भाषा आली पाहिजे. आता भारतीय राज्यघटनेने 22 भाषांना, पहा किती, आता मला सांग, 22 भाषांना अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आहे. किती भाषा येतात भारतामध्ये? फक्त 22 भाषांना अधिकृत मान्यता दिली. त्याच्यात तर जवळपास 1600 भाषा बोलल्या जातात. 1599 आणि 2011च्या जनगणनेमध्ये 122 भाषांना आपण त्या ठिकाणी प्रमुख भाषा होत्या. मग मित्रांनो, हे झालं कसं तयार सर? आता मी तुम्हाला इंग्रजी शिकत असताना सुरुवातीला त्याची बेसिक काय आहे, की भाषा कशी निर्माण होती, त्या भाषेबद्दल मी तुम्हाला सांग. मित्रांनो, एज्युकेशन इज द मिल्क ऑफ टायग्रेस. एज्युकेशन इज द मिल्क ऑफ टायग्रेस. हुएव्हर ड्रिंक इट विल नॉट स्टॉप टू ग्रोलिंग. म्हणजे काय? शिक्षण एक असं वाघिणीचं दूध आहे, जो कोणी तो प्राशन करी तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे कोणी सांगितलं मित्रांनो? हे सांगितलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांचा एक सुविचार होता. मग सर, हे भारतीय राज्यघटना त्यांनी लिहिली. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले त्याला. पहा किती, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. आणि आज तुम्ही कोणत्या ऑफिसमध्ये जा ना, शाळेत जा, पोलीस स्टेशन जा, सरकारी कुठे बस स्टँड जा, कुठे जा, कुठे दवाखान्यात जा, त्या ठिकाणी त्या भारतीय राज्यघटनेने ठरवून दिलेले नियम, या नियमाचं तंतोतंत पालन करून आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला राहावं लागतं, वागावं लागतं आणि त्या नियमाचं पालन करतो. आता मला सांगा सर, मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो मित्रांनो, तुम्ही कोणत्या एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये देवदेवतांचे फोटो पाहिले का? खरं सांगा. आता मी काही कसं आहे, कोणत्या धर्माबद्दल बोलत नाही, परंतु शासकीय नियमामध्ये देवाला अजिबात थारा नाही. देवाला मानायचंच नाही ना. आता बाबर, कोणत्या काय तुम्ही शाळेमध्ये जा, कोणाचे फोटो असतील? आपले आदर्श शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, माता जिजाऊ असतील, म्हणजे ज्यांनी ज्यांनी आदर्श काम केलंय त्या सर्वांचे फोटो असतात. आता कालच एक मित्र माझा भेटला, मला असं, बाबा कंदुरी खायला ये. म्हणलं कुठं बा? ते मला तिकडे मसोबाला कंदुरी खायची. अरे बाबा म्हणलं, मसोबाला कंदुरी करू नका, त्या तुमच्या प्राण्यांचा जीव घेऊ नका. कारण मी देवावर श्रद्धा ठेवू नका असं म्हणत नाही, अजिबात म्हणत नाही. देवावर श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा ठेवू नका. अंधश्रद्धा म्हणजे काय? वाटण एक दगड पडले आहे, त्याला कोणतरी शेंदूर लावतंय, बसले पूजा, थोडा नाही एका मागे होता. असे जे भोंदूबाबा तयार आहेत ना आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, का होत आहेत? कारण लोकांची अंधश्रद्धा. आता कालपर्वा ते कोणतं खराचं प्रकरण, काय अशोक खरात, कशामुळे तयार झाला सर तो? कारण तुमची मानसिकता आणि तुमचं अज्ञान, अंधश्रद्धेला बळी पडलेले लोक त्या ठिकाणी जातात. आता एक व्हिडिओ गाजते पहा युट्यूबवरती, शेतकऱ्याचा आहे. एक मुलगा आहे, ते म्हणते, अरे बाबा मी दगड फेकून दिला पाण्यात. अरे ते बाप म्हणते, अरे दगड का फेकला पाण्यात? देव आहे ते. नाही म्हणले, देव म्हणजे दगडात नाही, तर देव हा माणसात आहे. मग तो पुढे गेला, म्हणलं पहा तो एक आयडिया सांगतो. म्हणून बसला खाली आणि शेळीच्या लेंड्या पडलेल्या खाली बराशा त्यांना जमा केल्या आणि म्हणला, पप्पा बघा आता मी काय करतो. ते म्हणले, काय करणार आहेस बाबा तू? ते म्हणलं, काय नाही, लेंड्या भाजायच्या आणि त्याला रंग द्यायचा आणि लोकांना बघा तुमचं पोट दुखायला का, ते घ्या गोळ्या, लेंड्या हो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, की मित्रांनो, तुम्ही अंधश्रद्धेला बळी पडू नका. श्रद्धा करा देवावर. देवावर श्रद्धा करा असं म्हणत नाही मी, अजिबात म्हणत नाही. देवाला तुम्ही श्रद्धा करू शकता, त्यामुळे तुमचं मानसिक संतुलन राहू शकतं. परंतु अंधश्रद्धा म्हणजे डोळे झाकून श्रद्धा करू नका. अंधश्रद्धा करू म्हणजे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवा. डोळे झाकून कधीही श्रद्धा करू नका. मग सर, मी तुम्हाला आज काय सांगत आहे महत्वाची गोष्ट, की तुम्ही म्हणता सर तुम्ही मला हे कसं बाळगू होता. मित्रांनो, इथून तर सुरुवात आहे. जोपर्यंत तुमची मानसिकता तयार होत नाही ना, तुम्हाला एखादा विषय, आता मला सांगा, इंग्रजी शिकायची मानसिकता तयार व्हायला तुम्हाला या गोष्टी ऐकायला लागतील ना.
आज भारतामध्ये जगात कुठे जा इंग्लिश लँग्वेजला फर्स्ट लँग्वेज म्हणून मान्यता आहे. कोणत्या देशाचा इंग्रजी चालते, हिंदी काही देशात चालते, मराठी तर काही ठिकाणी चालते. कोणती असो भाषा त्या त्या प्रांतानुसार चालते. आपल्या देशामध्ये सांगितलं तर मी फक्त 22 भाषांना मान्यता आहे. त्या 22 भाषा अधिकृत भाषा कोणत्या पहा. इथं भारतामध्ये अधिकृत भाषेचा आपली मराठी, हिंदी, आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, कन्नड, काश्मीरी, कोंकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तामिळ, तेलुगू, उर्दू या 22 भाषांना अधिकृत प्राधान्य आहे, अधिकृत भाषा मानली आहेत. सर हे कोण तयार केलं असं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहून ठेवले आहे बऱ्याच गोष्टी. त्यामुळेच हे तंत्रज्ञान हो. आता एखाद्या ठिकाणी चोरी झाली तर कोण येते हो? कोण येते? पोलीस येतात. मग पोलिसांचे कर्तव्य कोणते? पोलिसांनी जाऊन त्याचं भांडण मिटवणं हे कशामुळे सर शक्य आहे फक्त संविधानामुळे. मित्रांनो, संविधानावरती चालणारा आपला देश आहे आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता या सर्व गोष्टींना घेऊन तो पुढे जात असतो. मग सर तुम्ही आम्हाला इंग्रजी शिकवायला काय भाषण द्यायला? मित्रांनो, इथून तर सुरुवात आहे. आपली जोपर्यंत मानसिकता तयार होत नाही तोपर्यंत आपण इंग्रजीकडे होत नाही. आता पहा, इंग्रजी बोलायचं फारफार सर या ठिकाणी जवळपास 50 शब्द लिहित. किती? 50 शब्द लिहिलेत. पण त्या 50 शब्दांचा अर्थ पहा, त्या शब्दांचा अर्थ आणि त्यापासून आपल्याला वाक्य तयार करता आलं पाहिजे, तरच तुमची इंग्रजी परफेक्ट होणार आहे. मग सर तुम्हाला काय आता काय करावं लागेल? ठीक आहे, तुम्ही पालक असतील, पालक नात्यानं बोलतो. माझ्या समोर एखादा पालक आहे, आता पालक बसलाय समोर, त्याला मी सांगत आहे माहिती बाळा, मित्रा, की बाबा आपल्या लहान छोट्याशा बाळाला काहीच येत नाही. आता मला सांगा, एखादं पालावर सुद्धा काही काडी असतील, कोणते पण असतात ना, तर त्या त्यांच्या भाषेत ते बोलतात. मग एखादं लहान बाळ छोटस जन्माला आलं तर त्या बाळाला ती भाषा मराठीत का शिकवत नाहीत, का इंग्रजी का शिकवत नाहीत? आता मला सांगा, त्यांची जी भाषा आहे ना, रोज बोलली जाणारी भाषा कोणती असो, त्यांची भाषा ते बोलतात. तामिळ असो, तेलुगू असो, उर्दू असो, मल्याळम असो, कोकणी, कोकण, डोंगरी, हिंदी, मराठी, इंग्लिश, बोडो, कोणती असो. मग ते काय करत असत? त्या मुलाला ती भाषा आपोआप येते का? मग त्याचं मेन कारण काय? लिसनिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे तो ऐकून शिकतो. तसंच आहे ना मराठी भाषा. आपण पप्पा पप्पा, मामा, आई आई आई, म्हणजे मामा काका काका, म्हणजे आपण जेव्हा मराठी भाषा मुलांना शिकवत असतो त्यावेळेस आपण त्याच्या कानावरती हे शब्द टाकतो आणि तो ऐकून पुढे बोलतो. आता इंग्लंडमध्ये जा, इंग्लंड, अमेरिका असे जे काही इंग्रजी बोलणारे राष्ट्र आहेत ना, ते काय म्हणतात? मम 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 मम. काय म्हणतात सर? छोटे बाळ मम, कम 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 बॉब. बघा मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगत आहे की लहान मुलांना आपण काय बोलतो? आता सांगितलं मी, फॉरेनची लेकर त्यांचे आई वडील काय म्हणतात? वाट 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 म्हणत नाही, वाटर म्हणत नाही, वाट. डू वॉन्ट वाट इट ड्रिंक म्हणजे पहा, अशा प्रकारे मित्रांनो त्या देशामध्ये लोक बोलतात. म्हणून त्यांच्या मुलांना इंग्रजी येते. आपण मराठी भाषा बोलतो, बाबा बाबा, मन बरं, काका काका, मामा मामा. मग बाळ आपला हळूहळू छोटस पिलू काय म्हणते? मम आधी माम असं म्हणतो. म्हणजे पहा, सांगायचं तात्पर्य काय की ही भाषा ही आपल्याला इथून आपल्या घरामधून सुरू होती. मग सर तुम्हाला काय केलं पाहिजे? आपल्याला मराठी येते, तुम्हाला हिंदी पण येते. हिंदी मराठी सर्वांना येते जवळपास. परंतु मित्रांनो, मग तुम्हाला इंग्रजी येण्यासाठी काय करावं लागेल? तर तुम्हाला सांगतो मित्रांनो की मी या ठिकाणी जे शब्द लिहिलेत ते आहेत ऍक्शन वर्ड. कोणत्या वर्डाचे? ऍक्शन. ऍक्शन म्हणजे काय? कृती. जेव्हा आपण एखादी करतो, आता आय एम रायटिंग, आय एम टीचिंग, मी लिहित आहे, मी शिकवत आहे, आय एम मीटिंग, आय एम जम्पिंग, म्हणजे कितीतरी असे ऍक्शन वर्ड आहेत ना मुलांनो आणि पालकांनो. हे तुम्हाला काय करायचे की हे शब्द तुम्ही काय करायचं? स्क्रीनशॉट काढा. एकदा स्क्रीनशॉट काढा आणि यावरती तुम्ही काय करा? तर मी तर तुम्हाला प्रत्येक शब्दाबद्दल अर्थ आणि त्याचं वाक्य सांगणार आहे. तुम्हाला सुद्धा काय करायचं आहे की लेसन झाल्यानंतर तुम्हाला याचे सर्व शब्द लिहून घेऊन ते पाठ करायचे, अनुसरण करायचंय आणि प्रत्येकावरती वेगळं नवीन 2-3 वाक्य, 2-4 वाक्य तयार करायचे. तर माझ्या विद्यार्थ्यांनी ऍक्शन वरती वाक्य करा, तर माझी याच्यावर तेव्हा 50 नाही 500 वाक्य करतात. किती? 500. 50 वर 500 म्हणजे एका शब्दावरती 10 वाक्य तयार करतात. क्लास 2-3 चे लेकर जवळपास किती 8-10 वर्षाचे लेकर असतात. मग चला तर मित्रांनो सुरुवात करा. मग सर म्हणजे आता सुरुवात, इतकं काय केलं? आता ते इंदोरीकर महाराज ऐकलं, इतकं सांगितलं सर आता काय, आता करायची सुरुवात? तसं नाही मित्रांनो. जोपर्यंत आपला बेसिक माहीत होत नाही, आपल्याला जोपर्यंत मार्ग माहीत नसते, उगाच पळायचं नाही. तुमचा गोल कोणता आहे? तुम्हाला काय शिकायचंय आणि ते शिकण्यास ते का शिकायचं, कशामुळे शिकायचं आणि ते शिकल्यावर आपला फायदा करणार हे आधी समजून घेतलं पाहिजे.
उगाच अभ्यास करायला बघ, अभ्यास करायला. अरे अभ्यास अभ्यास नाही, पण तू योग्य मार्गाने योग्य दिशेने जात असताना योग्य आपल्या गोलवरती जायचं आहे, त्या दिशेने आपण अभ्यास केला पाहिजे. उगाच पुस्तक वाचायचं आणि विचारलं बा याच्यातलं काय सर काय ना. काल टीएटी मध्ये गेले माझी मित्र बरेच जण, म्हणजे सर गेली कशा गेले झाले पास. हो सर 500 मध्ये पाहिलं म्हणले ना झालं. अरे काय बा तुम्ही योग्य प्रकारे अभ्यास केला, केला अभ्यास, भयानक पुस्तक वाचले झालं सगळं, परंतु योग्य प्रकारे अभ्यास नाही केला तर मुलांना आपल्याला शेवटी हातात निराशा पडते. म्हणून आपण योग्य पद्धतीने योग्य नियोजन करून अभ्यास केला पाहिजे. चला तर सुरुवात करूया. आता पुन्हा आलो सुरुवातीवर. म्हणजे काय तर सुरुवात म्हणजे हे शब्द आहेत. एवढा मोठा आपला क्लास आहे. या क्लासमध्ये तुम्हाला थोडं संयम ठेवायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा एक बटन, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण या ठिकाणी यामुळेच आपलं हे पुढचं जे भविष्य आहे ना, तुमचं येणारं भविष्य इथून तर सुरुवात होईल. 30 दिवसामध्ये तुम्ही इंग्रजी बोलू शकता. कधी सर हे तुम्हाला आधी याचं अवलोकन करावं लागेल, समजून घ्यावं लागेल. पाहिजे पहिला शब्द आहे लर्न. वी लर्न इंग्लिश. आम्ही इंग्लिश शिकतो. आता मी माझ्याकडे 84 क्लास हे त्याची प्रेड किती 84 वी लर्न इंग्लिश मी दररोज घेत असतो. दररोज साधे साधे वाक्य असं तो व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर मदर नेम, व्हॉट इज युअर म्हणलं की व्हॉट इज युअर मदर नेम, व्हॉट इज युअर फादर नेम, व्हॉट इज युअर अंकल नेम, व्हॉट इज युअर आंटी नेम, कितीतरी शब्द, व्हॉट इज युअर ब्रदर सिस्टर मदर वाईफ. एकतर एका दिवशी अधिकारी आहे आमच्यावर क्लासमध्ये, म्हणजे सर प्रश्न विचारले व्हॉट इज युअर नेम. ते म्हणले सर माय नेम इज समृद्धी काय तरी म्हणली, 2-4 गोष्टी नाव सांगितले. मग म्हणले सर व्हॉट इज युअर वाईफ नेम. आता साहेबांना असं केलं. अरे म्हणलं हो साहेब म्हणजे सांगा ना सांगा व्हॉट इज युअर वाईफ नेम. म्हणजे तुला वाईफ शब्द कोणी सांगितलं. ते म्हणजे आमच्या गुरुजींना. मग कोणाला साहेबाला विचारता त्याच्या बायकोचं नाव काय. साहेब खुश झाले, शाबास द्या. म्हणजे सांगायचं तर काय, जेव्हा आत्मविश्वास वाटतो नंतर कधी वाटतो आत्मविश्वास सर. प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. विदाउट प्रॅक्टिस नथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. जोपर्यंत आपण सराव करत नाही ना तोपर्यंत आपल्याला काही नाही. चला तर सर मग लर्न म्हणजे काय शिकणे. वी लर्न इंग्लिश. आय वॉन्ट लर्न टू इंग्लिश. पहा म्हणजे स्टार्ट. स्टार्ट म्हणजे सुरू करणे. यू मस्ट स्टार्ट टुडे टू लर्न इंग्लिश. तुम्ही आजच विचार करा की आज मला सुरुवात करायची. आजपासून अभ्यासाला सुरू करा. कोणती गोष्ट सुरू करा. कल करे सो आज कर, आज करे तो अभी कर. काय सांग तुम्ही. कल करे सो आज कर, आज करे तो अभी कर. आतापासून तुम्ही इंग्रजीला सुरुवात करा. 100% तुम्ही एका महिन्यामध्ये इंग्रजी बोलू शकता. चला पुढचा आहे हग. हग म्हणजे मिठी मारणे. आपण पहा लहान बाळ काय करते. आजी आली तर आजी काय करते, लहान बाळाला हग करते. हग म्हणजे मिठी मारणे. आता पहा मोठ्या लेकरांना मी सांगणार नाही तर, कारण मोठे लेकर कोणत्या मिठ्या मारतात त्याचं नाही सांगणार. हग म्हणजे मिठी मारणे, प्रेमाने जवळ घेणे असं म्हणतात. पहा स्टडी म्हणजे अभ्यास करणे. कमीत कमी दिवसभरामध्ये तुम्ही 2 घंटे अभ्यास केला पाहिजे लहान मुलांनी. बरोबर. यू मस्ट स्टडी मिनिमम 2 आवर. पुढचा आहे लिसन. लिसन केअरफुली. काळजीपूर्वक ऐका. आता मी जेव्हा बोलतो का एखादं वाक्य तेव्हा मित्रांनो तुम्हाला ते काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि तुम्हाला माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढचा आहे रीड. रीड लाऊडली. मोठ्याने वाचा. यू मस्ट रीड लाऊडली. काय सर काय लाऊडली. आता आजी आजोबा त्यांच्या पुढे वाचते. हा कोण अरे काय बोलाव काय समजा. मग मोठ्यानं काय सर. दिस इज माय फ्रेंड. दिस हर हिज नेम इज गणेश. म्हणजे जेव्हा आपण मोठ्याने वाचतो तेव्हा आपल्या आईवडिलांना आजी आजोबा किंवा पालक असतील त्यांना ऐकू जाईल आणि त्याने एखाद्या वेळेस आपल्या एखाद्या शब्दामध्ये अक्षरामध्ये चूक झाली तर त्याचा फायदा आपल्याला होईल. कशामुळे की सांगतील बाळा अरे यार थोडं चुकलं तुझं. ते प्रेमाने सांगतील. म्हणजे काय होईल मोठ्याने वाचा. राईट. राईट म्हणजे लिहिणे. आपण दररोज 10 वाक्य लिहिले पाहिजे. काय लिहिले पाहिजे. कमीत कमी 10 सेंटेन्स. वी मस्ट वी राईट. किती वाक्य 10 वाक्य. नंतर स्पीक. स्पीक म्हणजे बोलणे. स्पीक. यू कॅन स्पीक इंग्लिश. येस ऑर नो. सर आय कॅन स्पीक इंग्लिश. म्हणजे तुम्ही इंग्रजी बोलू शकता किंवा मी बोलू शकतो. रन. रन म्हणजे धावणे. भागो. पळायचं नाही बरं आता क्लासचं ना. थांबा थांबा. रन म्हणजे काय पाहिजे नाही. माय बेस्ट फ्रेंड रमेश इज माय बेस्ट फ्रेंड कोण आहे रमेश. तो काय करतो ही रन्स फास्ट. ही रन फास्ट. रन फास्ट. रन्स नाही रन. राईड. राईड म्हणजे चालवणे. आता पहा तुम्ही कार चालवता का. आय कॅन राईड कार. यू कॅन राईड कार. येस ऑर नो मला कमेंट मध्ये सांगा. नंतर शेक. शेक म्हणा पहा. शेक युअर हँड. शेक 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 युअर हँड. हेड डाऊन. शेक युअर हँड. शेक युअर नेक.
म्हणजे पहा असं तुम्हाला प्रॅक्टिस करून घ्यायची मित्रांनो. पालकला त्यांना सांगतो, तुम्ही जर पालक असतील तर आपल्या मुलाकडून या शब्दाची प्रॅक्टिस करा बरं. तुम्हाला काही पैसे लागणार नाहीत. इंग्लिश गुरु आणण्यासाठी क्लासमध्ये 1 रुपया लागत नाही. फ्री ऑफ कॉस्ट हे क्लास आहे. नंतर हेल्प म्हणजे मदत करणे. नाही काय झालं, शेअर झालं. प्ले प्ले म्हणजे खेळणे. आता दिवसभर अभ्यास केला, संध्याकाळी खेळू नका नाही. कमीत कमी 1-2 घंटे मुलांना संध्याकाळी 5 ते 7 पर्यंत किंवा दिवस मावतो खेळू दिलं पाहिजे. कारण काय सर, डेली एक्सरसाइज कॅन बूस्ट युअर मेंटल हेल्थ. दररोज व्यायाम केल्यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. म्हणून आपण खेळणे, ठीक आहे, व्यायाम नाही केला खेळा. लहान मुलं व्यायाम करत का? एकदम लहान मुलं खेळते, व्यायाम करते नाही, ते आपोआप त्याचा व्यायाम होतो. ते पळत आहे बुर्र. आता पहा लहान मुले लहान लेकरून नुसतं पळायला. अहो 2-3 वर्षात जोरात पळत फरशीवर पडशील की पडे खाली, काहीच लागत नाही त्याला. का हो, ते चेंडू असतं. चेंडू कसा पडतो, त्याला काय लागतंय चेंडूला? चेंडू सारखं लिखा त्याला काही लागत नाही. नंतर क्राय, पडल्यावर काय करते बघ, माय बेबी इज क्राईंग, माझं बाळ रडत आहे. नंतर स्लॅप म्हणजे चपडावर. डोंट स्लॅप टू युअर फ्रेंड, मित्राला चपट मारू नका. किक म्हणजे लात मारणे. किक द बॉल, चेंडूला लात मारा. किक द बॉल, चेंडूला लात मारा. नंतर वाईप म्हणजे पुसणे. वाईप द फ्लोअर, काय, फरशी पुसा. पुढचा आहे ऍड शुगर इन द टी. चहा मध्ये साखर घाला किंवा टाका. रिमेंबर म्हणजे लक्ष ठेवा. रिमेंबर लक्ष ठेवा. स्टडी इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर युअर फ्युचर. काय सांगितलं मी? लक्षात ठेवा, अभ्यास हे तुमच्या भविष्यासाठी फार महत्वाचं आहे. रिमेंबर, स्टडी इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर युअर लाईफ. पुढचा आहे फॉरगेट. फॉरगेट म्हणजे विसरणे. आय फॉरगेट yesterday, I forget yesterday I forget my मोबाईल. काल माझा मोबाईल विसरला. वापरणे, यूज काय, यूज म्हणजे वापरणे. वापर करा. कसे वापर करा? यूज क्वालिटी क्लोथ्स. काय म्हणतो मी? यूज क्वालिटी अँड ब्रँडेड पेन्स. काय म्हणा तुम्ही, क्वालिटीचे आणि ब्रँडचे कपडे वापरा, पेन वापरा, पुस्तक वापरा, वह्या वापरा. नंतर आहे कुक. माय वाईफ इज कुकिंग, माझी बायको स्वयंपाक करत आहे. माय सिस्टर इज कुकिंग, काय पण बोला. नंतर डू म्हणजे करणे. यू कॅन डू इट. नो आय कांट, मी करू शकत नाही स्वयंपाक. माय वाईफ इज हिअर, ही स्माइल, डोंट केअर. पुढे इन्फॉर्म, प्लीज इन्फॉर्म मी अबाउट युअर फॅमिली, म्हणजे मला तुझ्या कुटुंबाबद्दल माहिती द्या. पुढचा आहे विन. येस्टरडे विच टीम इज विन. काल कोणती टीम जिंकली? काल कोणता वर होता? काल दिल्ली जिंकली का? कोणती तरी टीम. पुढची बार. नंतर आहे लूज म्हणजे हारणे. काल एक टीम जिंकली, एक टीम हारली. पुढे आहे बीट मारणे. डोंट बीट लिटल कॅट. काय सांगितलं सांगा बरं, कमेंट मध्ये सांगा. एवढं तरी समजा ना तुम्हाला. डोंट बीट लिटल कॅट, याचं मला कमेंट मध्ये उत्तर द्या. पुढे टीज म्हणजे चिडवणे. डोंट टीज युअर लिटल सिस्टर. असं करताना लेकरं पाहिलं तुम्ही? असं पाहिलं का नाही? पाहिलं असेल तर हो म्हणा, कमेंट करा. डोंट टीज युअर फ्रेंड्स. पुढे आहे आता लहान लेकराला लय घाण सवय आहे. काय करायचं पहा, एक म्हातारा बसले असते ना, म्हाताऱ्याला बोलता येत नाही, याजवळ काठी असते, म्हातारा किंवा म्हातारी बसली असते, तिला असं कर. अरे त्या म्हातारीला कसं करता, टीच करता. तिला टीच केला, राग येते, ती शिवा देते जागेवर. असं भलत्या शिवाय देते. ऐकलंय का दिवशी? पण हे लहान लेकर असं, आता तुला काय घेऊन ते टीच करायला? म्हणजे सांगायचं की कुठे टीच म्हणजे चिडवणे, गुदगुल्या करणे, टिकल. आता पहा गुरुजी इकडे शिकवायला येतं काय, आणि एकदा मी गेलो क्लासमध्ये पहिलीच्या, ते लेकरू असतं गुदगुद. अरे बाबा तुला हे गुदगुल्या घरी कर ना, घरी काम करायचं गुदगुल्या. डोंट टिकल इन द क्लासरूम, म्हणजे वर्गामध्ये एकमेकाला गुदगुल्या करू नका. पुढचं आहे शो मी वॉच, शो मी फॅन, शो मी विंडो, शो मी डोर, शो मी टीव्ही, शो मी टेबल, शो मी फॅन, शो मी गेट, शो मी सुटकेस, शो मी कबर्ड, शो मी चेअर. तुम्ही काय करायचं मित्रांनो,
पालक असो का तो मित्र असो का कोणी असो, आपल्या मुलाला दाखवायचे सर, सर शो मी एलिफंट. व्हेरी इज एलिफंट सर? एलिफंट इन द गार्डन. कुठं असते? गार्डन मध्ये नसते, येतो प्राणी संग्रहालयात असतो ना, प्राणी संग्रहालयात. मी ते काल परवा गेलो औरंगाबादला, ते दाखवलं होतं आम्ही, ते वाघ पाहिला. म्हणलं शो मी टायगर. ते म्हणतात सर सर ते 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 म्हणजे एवढं जरी समजलं तर शोचा अर्थ दाखवणे होते मित्रांनो. टियर, टियर म्हणजे फाडणे. डोंट टियर युअर नोटबुक स्पेस. डोंट टियर युअर नोटबुक स्पेस म्हणजे काय म्हणावर तुम्ही? डोंट टियर, टियर नाही, टियर टियर डोंट टियर युअर नोटबुक स्पेस म्हणजे तुम्ही तुमच्या वहीचे पानं फाडू नका. बऱ्याच मुलं असं चुकलं पण लेखन लिहिता एक दोन अक्षर चुकलं तर फाड. अरे बापाने तुझ्यासाठी मेहनत करून घेतले, घाम गाळून त्यासाठी आणलीत ना वया, मग त्याची पानं काला फाडतो? पुन्हा पाहिजे एवढं कचरा कुठं ते दप्तरात पान फाडायचं सर मारतात ना, वर्गात टाकल्याला सर मारतात, म्हणजे पान फाड दप्तरात पोचायचं. डोंट टियर. नंतर ब्रेक, ब्रेक म्हणजे तोडणे. डोंट ब्रेक काय बा, डोंट ब्रेक कप, कप तोडू नका. नंतर जॉईन, जॉईन म्हणजे जोडणे. जॉईन, जॉईन जोडा. काय जोडायचं? जॉईन द, तुम्ही जोडता काय सांगा बरं? एखादी पेन्सिल तुटली किंवा काय तुटली, तुम्ही जोडता ना. एखादी वस्तू जोडता, पाईप तुटला त्याला जोडतानाच. आपण फेविकॉल लावतो त्याला जोडतो. नंतर शेअर, शेअर म्हणजे जोडणे. प्लीज शेअर दिस व्हिडिओ टू युअर ब्रदर. शेअर म्हणजे पाठवायचं. नंतर पे म्हणजे पैसे. प्लीज पे, प्लीज पे मनी टू ऑनर किंवा शॉपकीपर. व्हेरी गुड. शॉपकीपर, ओनर म्हणजे मालकाला किंवा शॉपकीपरला ते प्लीज पे मनी टू शॉपकीपर. कॉल म्हणजे बोला, प्लीज कॉल युअर ब्रदर. प्लीज कॉल, प्लीज कॉल युअर ब्रदर. प्लीज भाया कॉल युअर सिस्टर. काय कशा सर काम आहे थोडं, बोले बरं छोटं बाळ आहे ते बोले. नंतर सांग, टेल मी, टेल मी हाऊ आर यू. टेल मी यू कॅन रीड इंग्लिश. टेल मी यू कॅन स्पीक इंग्लिश. टेल मी, टेल मी, टेल मी. येस. आस्क म्हणजे विचार. प्लीज व्हॉट इज युअर प्रॉब्लेम, आस्क मी एनी प्रॉब्लेम, एनी क्वेश्चन यू कॅन आस्क मी फॉर इंग्लिश लँग्वेज, ऑफ इंग्लिश लँग्वेज. पहा नंतर गिव, प्लीज गिव मी युअर पेन, प्लीज गिव मी युअर बुक, प्लीज गिव मी युअर कंपास, प्लीज गिव मी युअर वॉटर बॉटल. नंतर टी नाही चुकलंय, थांबा ते के पाहिजे बघा. टी के बरोबर. टेक, टेक युअर पेन, टेक युअर पेन, टेक युअर बुक म्हणजे आपण त्याची वस्तू घेतली ते देताना त्याला घे म्हणताना म्हणायचं टेक. ड्रिंक, डोंट ड्रिंक कोल्ड वॉटर. आता उन्हाळ्याच्या दिवसात मित्रांनो लेकरू उन्हातून आलं की म्हणते सर मम्मी मम्मी प्लीज गिव्ह मी वॉटर. मग मम्मी काय करते, वाळा त्याला एकदम थंड पाणी येत नाही, जास्त फ्रीज मध्ये बर्फाने टच भरली वाटली धसत पाहते. त्यामुळे कहते डोंट ड्रिंक कोल्ड वॉटर, जास्त थंड पाणी पिऊ नका. ईट म्हणजे खाणे. आय वॉन्ट ईट पिझ्झा, आय लाईक पिझ्झा. लुक म्हणजे पाहणे. लुक ॲट द बोर्ड, लुक ॲट मी, लुक ॲट मी, लुक ॲट मी. अरे मागच्या बेंचावर कोण आहे ते? गोविंद, गजानन, काय गणेश, किती मागतात? अथर्व, आयुष्यन. लुक ॲट मी, माझ्याकडे बघा. नंतर कम, कम हिअर, कम हिअर. आयुष्यन कम हिअर. सागर कम हिअर. काय तू नाव? माऊली, माऊली कम हिअर. समृद्धी कम हिअर. वाव, समृद्धी व्हेरी व्हेरी ब्रिलियंट. नंतर गो, गो, गो देअर. कम हिअर, कम म्हणजे येणे, गो म्हणजे जाणे. कम हिअर बेटा प्लीज, गो देअर, टेक युअर सीट असं म्हणतो आपण. ओपन द डोअर, खिडकी उघडा. ओपन द विंडो, दरवाजा उघडा. ओपन द गेट, ओपन द विंडो म्हणला खिडकी, ओपन द डोअर म्हणजे दरवाजा, ओपन द गेट म्हणजे फाटक. नंतर पुट म्हणजे ठेव. हे काय? पेन. पुट युअर पेन युअर इन युअर, पुट युअर पेन इन युअर बॅग. तुझी पेन तुझ्या दप्तरात ठेव. नंतर पिकअप म्हणजे उचल. पिकअप द, पिकअप द उचलायचं म्हणजे काय सर? पुस्तक उचलायचं. पिकअप द फॅन, फॅन चल उचलून घेणे का गोष्ट. क्लोज, क्लोज म्हणजे बंद. क्लोज द डोअर, दरवाजा बंद करा. क्लोज द विंडो, खिडकी बंद करा. नंतर कॅच. आता बघा IPL बघायला तुम्ही, कॅच कॅच कॅच, अरे मोठे बोलतात कॅच कॅच कॅच. अरे बॉल ते कुठं लेकरू आहे असं उडी मारायला हातात मोडून त्याचा पळत जात नाही, हातात कॅच कॅच झेलत विचार कसते. पहा मित्रांनो अशा प्रकारचे आपण किती घेतले पाप. इतक्या वेळामध्ये मी 50 शब्द घेतले
आणि हे पूर्ण होते पहा ऍक्शन वर. तुम्हाला काय करायचं पालक ज्ञानात किंवा तुम्ही मित्र असतात, ठीक आहे, तुम्हाला येत नाही ना, तर तुम्ही आज मी सांगितलेले शब्द आणि वाक्य यांचा अनुभव घ्या. त्याचं काय करा, कमेंट मध्ये काय करा, 4-5 तरी पाठवतो. कमेंट केल्याशिवाय मला कसं शिकवण्यामध्ये रस नाही. उन्हाळ्याचे दिवस आहेत, मला माहित आहे तुम्हाला गरमी व्हायली, मला पण गरमी व्हायली बघा, कळली का नाही बघा. पण तरी सुद्धा मी माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांसाठी हा क्लास आणलेला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.